पजूच्या लग्नाचा व्लॉग तर राहिलाच होता. तर जय श्रीराम भावांनो, आम्ही चाललोय पजूच्या लग्नासाठी वाळूजला. तर या ठिकाणी लॉन्समध्ये आम्ही पोहोचलो. मग पटापट मस्तपैकी ट्रेडिशनल लुकमध्ये आम्ही तयार झालो आणि डीजेमध्ये नाचायला गेलो. या ठिकाणी भरपूर नाचलो. भाऊला म्हणलं ये खाली नाचायला, तर भाऊ म्हणे भाऊ मला नाही नाचायचं सध्या. नंतर डीजेवाला ऑपरेटिंग नीट करत नव्हतं म्हणून आमचा ऑपरेटिंग पनीर राणा लगे त्याला घोडे लावायला घोड्यावरून खाली उतरला. त्यानंतर खुळखुळ्या बाईच्या तालावर आम्ही सर्वजण नाचलो मस्तपैकी. नंतर डीजे बंद झाल्यानंतर पण आम्ही सुद्धा बाहेर नाचत बसलो होतो. नंतर बाईची एंट्री झाली. तर या ठिकाणी भाऊचं लग्न लागलं. त्यानंतर आम्ही लग्न लागल्यावर पण भरपूर नाचलो. नंतर स्टेजवर गेलो आणि भाऊला म्हणलो तू नाव घे. भाऊचं नाव ऐकून हा भाऊ पण एवढा खुश झाला आणि नाचत बसला. त्यानंतर त्याचं सामान आम्ही गाडीमध्ये शिफ्ट करत होतो. त्याचं सामान शिफ्ट झाल्यावर प्रशांतनं खूप मेहनत घेतली होती म्हणून त्याचं यशनं साडी घालून सत्कार केला. मग कमली म्हणे ए बाई माझा पण साडी घालून सत्कार करा. त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो. यांनी डायरेक्ट त्या आईस्क्रीमच्या फ्रीजमधून डायरेक्ट आईस्क्रीमचा डब्बाच उचलून आणला आणि सर्वजण इथं जेवण सोडून नुसते आईस्क्रीमच खात बसले होते. नंतर आमच्या आबे भाईची एंट्री झाली. ये अभी भाई म्हणे मी ज्याला पिंक बॅग लेके अभी गाव को जा रहा बोले. रात्री 2 वाजता नवरीची विदाई झाली आणि ते चालले गेले परतूरला. आम्ही पण निघालो आपल्या घराकडे. तर आपल्या पजूच्या लग्नाचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्रीराम.